ह्या कामाची सुरुवात अशी झाली की माझी ही फील्ड माझी नव्हतीच पहिल्यापासून. मी 12th सायन्समधून पासआउट झालो. तर मध्ये कोविड पडला. कोविडमध्ये पूर्ण घरी बसून होतो. तर घरी बसण्यापेक्षा आणि टायमिंग पण तो होता गणपतीचा. तर कारखान्यात जाऊन जाऊन मला या कामाची आवड लागून गेली. तर तिथून माझी ह्या कामाची जर्नी सुरू झाली. तर ती झाली तर आतापर्यंत थांबलीच नाही, ती मोठ्या प्रमाणात वाढतच गेली. आजची गोष्ट आहे एका युवा मूर्तिकाराची, ज्याने आपल्यासारख्याच काही तरुणांना सोबत घेऊन आपली मूर्तिकामाची आवड जोपासत या पारंपरिक कलेलाच आपलंसं केलं. नमस्कार, माझं नाव गौरव उमेश आळशी. 99% लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की ह्या फील्डमध्ये सगळं वायात पुरं असतं. कारण ह्या फील्डमध्ये जो माणूस येतो ना, तो श्रीमंत माणूस कधीच नसतो. आज माझे गणपती UK पर्यंत जात आहेत, बँगलोर, हैदराबाद, बडोदरा, गुजरात. जर ही फील्ड जर वायात गेलेली असती तर ह्या फील्डमधल्या लोकांचे टर्नओव्हर शेअरमही नसते. जेनझी आणि तत्सम युवा वर्गाचं जे आक्रमक चित्र आपण अलीकडे पाहतोय, त्यालाच छेद देणाऱ्या त्याच पिढीतल्या या युवा उद्योजकाचे विचार ऐकत जाणवतं की खरंच अख्ख्या तरुणाईला दोषी ठरवणं खूप चुकीचं आहे. ज्या संस्कृतीचा पाया भक्कम आहे, ती पुढे नेणाऱ्या पिढीचेही खांदे तितकेच मजबूत आहेत. मम्मीला माझ्या म्हटलं मला कारखाना टाकायचा आहे. मम्मी बोलली टाकूयात. पैसे कुठून आणायचे? कारण कारखाना काय अशी घरातली गोष्ट नाही की PC ओपन केला आणि बसलो. जागा पाहिजे, पैसे पाहिजे, तुम्हाला मॅन पॉवर पाहिजे. एवढं कसं नाही होणार? तर मग माझा मामा आहे. तर तो मामा काय म्हटला, हे जे घर आहे त्याचंच आहे. म्हटलं तुला मी अख्खी जागा वापरायला देतोय, ती वापर, तू तुझं चालू कर. माझं एकच ध्येय आहे की ज्या कंडिशनमधनं मी गेलेलो आहे त्यातनं कोण जायला नाही पाहिजे. काही लोक तारीफ करतात ती पण सहन करायची, काही लोक बदनामी करतात ती पण सहन करायची. हा एकच ऑप्शन असतो. पार्वती मातेने मळाचा गणपती बनवला अशी आख्यायिका आपण ऐकलीच आहे. पण तेच पुण्याचं काम या पृथ्वी तलावर हे मूर्तिकार करतात, जे खरंच अलौकिक आहे. आणि म्हणूनच त्यांचे विचार, मत आणि त्यांचे कष्ट जगासमोर आणण्यासाठी बाप्पा घडवणारे हात ही विशेष मालिका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला, ज्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभार. ही विशेष मालिका आज आम्ही इथेच थांबवत आहोत. तुमचं प्रेम तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की पोचवा आणि अशाच क्रिएटिव्ह कॉन्टेंटसाठी फ्रायडे फिल्म प्रोडक्शनला फॉलो करा.